रामनाथ कोविंद यांच्या नावावरनं भाजपनं हिंदू आणि दलित या दोन्ही मतांना जवळ आणण्याचा, एकत्र आणण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे, त्या रामनाथ कोविंद यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द आणि एकंदरीत प्रवास कसा राहिला जाणून घेऊया। राष्ट्रपति पद के चुनाव में एनडीए के प्रत्याशी के रूप में आज श्री रामनाथ कोविंद गवर्नर बिहार का नाम तय किया गया है। हा चेहरा एनडीएचा राष्ट्रपती पदाचा उमेदवार आहे। यांचं नाव आहे रामनाथ कोविंद। सध्या ते बिहारचे राज्यपाल आहेत। राष्ट्रपती पदासाठी गेल्या 2 महिन्यांपासून माध्यमांमध्ये जी चर्चा सुरू होती त्यात जवळपास डझनभर नावं चर्चिली जात होती। आदिवासी, दलित, हिंदुत्ववादी चेहरा असेल अशा पद्धतीचे अनेक कयास लढवले जात होते। मात्र पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत नरेंद्र मोदींनी अनपेक्षितपणे एक वेगळंच नाव राष्ट्रपती पदासाठी समोर आणलंय। रामनाथ कोविंद मूळचे उत्तर प्रदेशातल्या कानपूर जिल्ह्याच्या पखौर गावातले आहेत। दलित कुटुंबात जन्मलेल्या रामनाथ यांनी अतिशय कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर वकिलीची पदवी घेतली आणि दिल्ली हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात त्यांनी वकिली केली। 1977 ते 1979 अशी 4 वर्ष कोविंद केंद्र सरकारचे दिल्ली हायकोर्टात वकील होते। 1994 पासून सलग 2 वेळा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर निवडून गेले। भारतीय जनता पक्षाच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही रामनाथ कोविंद यांची कारकीर्द गाजली। 8 ऑगस्ट 2015 ला केंद्र सरकारनं त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली। उत्तर प्रदेशमध्ये तो दलिताचा चेहरा आहे। म्हणजे 2019 मध्ये सुद्धा उत्तर प्रदेशला कुठे ना कुठे कॅश करणार। कारण जे 73 सीट्स उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या आल्या ते जरुरी नाही की तुम्हाला पुन्हा यावं लागणार, कारण योगीचा एक्सपेरिमेंट केल्यानंतरही तो रिझल्ट येत नव्हता यूपी मध्ये जो त्यांना पाहिजे होता। म्हणजे एक अशी चाल चालली की त्याच्या आता म्हणजे विपक्षाला तिच्या बोलण्याचं काय म्हणजे बोलण्याचं काही हेच राहिलं नाही। जो एक संघाचा कॅन्डिडेट म्हणून जो पुढे येणारा एक म्हणजे संघ वर्सेस बीजेपी चालू होतं, त्यात नरेंद्र मोदींनी संघावर स्कोअर केला। संघाचे जे संभावित कॅन्डिडेट होते त्यापैकी एकही नाही आहे। रामनाथ कोविंद हे तसे लो प्रोफाईल नेते आहेत। फारसा तामझाम किंवा मीडियातली चमकोगिरी त्यांना भावत नाही। त्यामुळेच बिहार सारख्या राजकीय दृष्ट्या व्होलाटाईल राज्यात असूनही एकदाही वाद त्यांनी अंगाला लावून घेतला नाही। गुजरातच्या उनामध्ये दलितांना झालेली अमानुष मारहाण आणि मृत्यू, फरीदाबादमधलं जळीत कांड, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि त्याच्यानंतर JNU मध्ये झालेली घोषणाबाजी, या सगळ्या प्रकारानंतर कन्हैयालाल असेल, जिग्नेश मेवाणी असेल, शेहला रशीद असेल अशा अनेक तरुण नेत्यांनी आणि काँग्रेस पक्षानेही नरेंद्र मोदी हे दलित विरोधी असल्याचा प्रचार सुरू केला होता आणि राष्ट्रपती पदासाठी दलित उमेदवार देऊन याच प्रचाराला उत्तर देण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। आणि म्हणूनच काँग्रेसला आता आपली रणनीती ठरवताना आणि उमेदवार देताना एकतर तगडा उमेदवार शोधावा लागेल किंवा कदाचित सपशेल लोटांगण घेण्याची देखील वेळ येऊ शकते। शिवसेना वगळता एनडीएच्या घटक पक्षांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत कुरकुर केलेली नाही। आता भाजपनं दलित चेहरा देऊन सिम्बॉलिझमचं राजकारण केलं असलं तरी त्यावर तितकंच रामबाण औषध शोधण्याचं आव्हान विरोधकांसह शिवसेनेसमोरही असेल। प्रशांत कदमसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, नवी दिल्ली।